हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि भरपूर दिवसांनी मला असा निवांत वेळ मिळाला. ही शांती काही जास्त काळ टिकणारी नव्हती, कारण की मायरा आता डोर ओपन करायला शिकली आणि तिने जो जुगाड केला आहे तो तर वाव. मायराला मी चपाती भाजायला पण शिकवली आणि त्यानंतर आम्ही गेलो जरा बाहेर आणि ती आमच्याशी कशी भांडते ते बघा. मोबाईल नाही देत ना. मोबाईल नाही देणार. चालते होता जा तिच्या रेणूच्या इकडे जाते पण ती मम्मी रेणूची ते ना जाणार आहे. सांगू ना ते जाणार आहे. सोती मम्माकडे जाते पण ती सोती मम्माकडे कधी पण नाही यायचं. का मी येणार नाही यायचं. ती माझी फ्रेंड आहे, मी जाणार त्यांच्याकडे. माझी सोती मम्मा आहे ती नाही यायचं. असं थोडे नसतं. माझी सोती मम्मा आहे. तू मला भेटायला पण नाही यायचं. तुला कशाला मी भेटायला येऊ? फक्त सोती मम्मालाच भेटायला यायचं. तुला नाही. आणि जर तिथे आलीस ना तर माझ्या जवळ बोलू पण नकोस. कसं ती बाहेरच्या मुलांना राग करते, मला नाही करत. कोण तू बाहेरची मुलं? हे बघ पप्पा, मी मालू आजीकडे नाही, मी रेणू आजीकडे गेली. हा पप्पा, मी रेणू आजीकडे गेली आणि 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 आम्ही ना तिथे मॉल फिरून आलो घरी. तर ना मी तिथे ना चटणी घेतली आणि मी मम्मीच्या हातात दिली. तर तिला तिथे 2 मुर्गे दिसले. हा तर मम्मीने विचारलं ह्याला देऊ का, तर मी नाही बोलली. हा आणि दुसरा मुर्गा पण दिसला तिला, तर बोलली ह्याला देऊ का आता थोडं, तर मी पण नाही बोलली. अशी करते मम्मी. कशी करते? हा काय मला नक्की तुला बोलायचं काय आहे? अरे त्या दिवशी माझ्या हातात ना तिने काहीतरी दिलेलं लॉलीपॉप की काहीतरी होतं. हा आणि आम्ही असं तिथनं बिल्डिंग मधनं मी जातो, ते बिल्डिंग मध्ये मुलं खेळत असतात बघ खाली. तर ते लहान मुलं अगदी लहान होते रे, आणि ते ना ते लॉलीपॉप बघितलं ते माझ्या मागे मागे आले. तर मी असंच म्हंटल त्यांना, तुला पाहिजे काय? तर ही त्याच्यावर रुसली, मला बोलते तू दुसऱ्यांच्या मुलांना प्रेम करते, मला नाही करत. हे ना असंच झालेलं ना. मला ना बोलायचं कोणाशी? तुझ्याशी. मी बोलणार तुझ्याशी. मला नाही